तर हे तुम्हाला खरं नाही वाटणार, पण हे मी पहिल्यांदाच पोटॅटो क्रिस्पी रोल बनवलेत. दुकानात याची प्राईस खूप महाग असते, म्हणजे जवळजवळ अर्धा किलो पॅकेजची प्राईस 250 ते 350 रुपये इतकी असते. आणि हाय फ्रेंड्स, तर आज मी बनवणार आहे पोटॅटो क्रिस्पी रोल. तर ही माझ्या मोठ्या मुलीचा खूप हट्ट होता की प्रत्येक वेळेस आम्ही डीमार्टला गेलो का ते पॅकेट घ्यायचं. मी पण बोलते प्रत्येक वेळेस घेईल, पण त्याची प्राईस पाहिली का मला घेवाचं वाटत नाही, कारण 250 ते 350 रुपये त्या पॅकेटचं प्राईस राहते. आणि काहीच नसतं, 10 ते 12 म्हणजे जास्तीत जास्त 15 ते 20 रोल असतील, जास्त पण नाही राहतील, रेडीमेड असतात. तर तेच आज रोल मला घरी बनवायचे. तर चला आपण तयारी करूया बनवायला. तर मी घेतल्या 2 हिरव्या मिरच्या, लसूण आणि कोथिंबीर, कारण मी थोडेसेच बनवणार आहे. आत्तापुरते लगेच खायला ते बनवून पण ठेवू शकतो आपण फ्रीजरमध्ये, तर पॅकिंग डब्यात. पण मी एवढं नाही बनवणार, मी थोडंसंच बनवणार आहे, आत्ताच खाऊन संपून जातील तेवढे. तर मी कापून घेतलं आहे, एकदम छोटे बारीक चॉप करून घेतलं आहे लसूण, मिरची आणि कोथिंबीर. त्याचबरोबर कढईमध्ये तेल टाकायचं, म्हणजे तेल टाकले आणि तेल तापल्यावरती मी जिरे टाकले जवळजवळ 1 चमचाभर, आणि ओवा पण टाकला आहे थोडासा त्याच्यामध्ये. आणि मग आता हिरवी मिरची, लसूण फोडणी तयार करायची आहे आपल्याला. तर हिरवी मिरची टाकली आणि लसूण आणि फोडणी तयार केल्यानंतर आपल्याला त्याच्यात ज्या मापाने आपण रवा मापणार आहोत त्याच मापाचे 1.5 ते पावणे 2 असे कप म्हणा, किंवा आपण जे ग्लास ज्या मापाने रवा घेणार आहोत त्याच मापाने आपल्याला पाणी घ्यायचं आहे. तर मी त्या कपाने रवा घेणार आहे, तर त्याच कपाने पावणे 2 कप मी पाणी घेतलेलं आहे. ते फोडणी जळू द्यायची नाही आहे, त्याच्यात पाणी ओतायचे. आता मीठ टाकायचं राहिलं, मीठ टाकून घेते. आणि त्याच्यात चिली फ्लेक्स पण टाकतात, पण ते माझ्याकडं नाही आहे, तर मग मी साधी टाकते लाल मिरची पावडर आणि थोडीशी चिमूटभर हळदी पावडर. आणि पाण्याला उकळी आली की आपण ज्या कपाने पाणी टाकलं आहे, मी 1.5 ते पावणे 2 कप पाणी टाकलेलं, त्याच कपाने 1 कप रवा टाकला आहे. त्याचा आपल्याला डो करून घ्यायचा आहे, हलवत राहायचं आहे का ते त्याच्या गुठळ्या होऊ नये म्हणून. तर जोपर्यंत डो तयार होत नाही तोपर्यंत हलवतच राहायचे. तर आपला आता डो तयार होत आलाय. आता मी बाजूला पहिलेच बटाटे पण शिजत टाकलेले, ते पण शिजत आले असतील आता. तर मी याचा केला गॅस बंद आणि थोडंसं गार व्हायला ठेवलं आहे, कारण हाताने मळायचं आहे, तर जो थंड होणं खूप गरजेचं आहे. तर गार होऊ दे थोडंसं, तोपर्यंत बटाटे बघूया का काय झाले बटाट्यांचं. तर आता बटाटे पण शिजलेत आणि बटाटे मी सोलून घेते. ते आपल्याला जो डो बनवला आहे त्याच्यामध्ये आपल्याला किसून घ्यायचे बटाटे. तर चला, बटाटे पण गरम आहेत, तर हात भाजू राहिला आहे. मी आता किसून घेते. त्या डोमध्ये किसून यासाठी घ्यायचं आहे कारण आपल्याला पूर्ण मिक्स करायचं आहे बटाटा आणि आपण जो रव्याचा डो बनवला आहे त्याच्यामध्ये. आणि ते आता हाताने पूर्ण पिठावानी मळून घ्यायचं आहे. पण बटाटा गरम, रवा तर थंड झाला आहे, पण मग बटाटा गरम आहे ना, तर हात भाजू राहिला आहे माझा थोडा. तर असा डो पण बनवून घ्यायचा आहे, छान हाताने मळून डो बनवायचा आहे व्यवस्थित. आणि आता मी त्याच्यात एक ट्विस्ट ॲड करणार आहे, म्हणजे मी चीज त्यात बरेच लोक माझ्याकडं. तर आता मी करणार आहे त्याच्यात चीज ॲड. माझ्याकडं तर पिझ्झावालं छोटं चीज नाही, तर हे आहे सँडविचचं चीज. तर त्याच्याच मी स्लाईस तयार करणार आहे आणि त्यात टाकणार आहे.
तर हिरव्याचे मी याच्या स्लाईस तयार करते आता. हे जर गेलं ना दुकानात घ्यायला तर इतकं महाग भेटतं ना, माहीत नाही का काय एवढं महाग भेटतं. पण ते रेडीमेड असतं, ते आणलं का ते फक्त तेलात तळायचं आणि द्यायचं. तर दुकानातल्या वस्तू महागच राहतात म्हणायला, पण खूपच महाग 250 ते 350 रुपये पॅकेटची प्राईस असते. आणि त्याच्यात ते रोल्स खूप जास्त नसतात, 20 ते 25 एक रोल असतील, म्हणजे अर्धा KGचं पॅकेज असतं ते. आणि अर्धा KGमध्ये एवढं पण काही नसतंय, कारण त्याला असतं थोडंसं वजन बटाट्यामुळे. तर मी असा रोल करून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये आतमध्ये मी चीज टाकते अशा स्लाईस, आणि ते परत बंद करायचं आणि मग मी ते रोल करून कट करणार आहे. तर कॅमेरा माझा आता ते पडते, मोबाईलचं स्टँड आहे ते खाली पडू राहिले सारखंच. कॅमेरा व्यवस्थित नाही आणि मोबाईल तर गेलायचं बिघडून, अंदूक दिसून राहिले. आता त्याला तर विलाज नाही, जोपर्यंत माझं पेमेंट येत नाही तोपर्यंत मोबाईल काय मला घ्यायचा नाही. म्हणजे घेऊन घ्यायचा तर चांगलाच घ्यायचा आहे ना यूट्यूब व्हिडिओसाठी. साधा जर घेतला तर त्याचा उपयोग नाही. त्याच्यामुळं साधा काय घ्यायचा नाही, चांगलंच घ्यायचं आहे. त्याच्यामुळं दम काढणार आहे, जसं चालेल तसं चालेल. तुम्ही फक्त एक काम करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, नक्कीच माझं काम लवकर होईल. आणि त्यासाठी आत्ताच लाईक सबस्क्राईब करून ठेवा. तर चला, मी ते रोल बंद केले आणि असे कट केलेत शेपमध्ये, आणि ते परत बंद करून घ्यायचेत. तर अशा प्रकारे मी रोल बंद केलेत आणि कॅमेरा खूपच अंधुक दिसून राहिला आहे, मलाच दिसून नाही राहिलं. त्याच्यात तेलाची वाफ जमा झाली का काय झालं मला कळाने झाले. लवकरात लवकर माझं चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, म्हणजे माझं चॅनल मॉनिटाईज होईल आणि लवकर माझं पेमेंट येईल. पेमेंट आल्याबरोबर मी पहिल्यांदा मोबाईलच घेणार आहे. आता मी दुसरं एक रोल तयार करून घेते, म्हणजे मग तेलात तळून घ्यायचं आहे आपल्याला ते रोल. त्याच्यात पण चीज ॲड करते मी. तर असं व्यवस्थित हाताने दाबून शेप द्यायचा आहे, म्हणजे तेलात टाकल्यानंतर ते फाकत नाही. आणि व्यवस्थित असं रोल करून घेतल्यानंतर कट करून घ्यायचं आहे. तर मी आता कट करून घेते आणि बाजूला मी कढई पण तापायला ठेवणार आहे लगेचच. तर पहिल्यांदा कट करून घेते आणि कट केल्यानंतर पण थोडंसं हाताने शेप द्यायचं आहे, कारण कटिंग केल्यानंतर थोडंसं वाकडं तिकडं जातं. तर शेप द्यायचं. इकडं मी कढई पण ठेवलेली आणि तेल पण तापले, तर मी टाकले तेलामध्ये. तर दोन्ही पण काम संगतीच चालू ठेवायचे, कारण रोल भाजायला, म्हणजे तयार व्हायला कमी गॅसवर आपण भाजतो तर त्याला टाईम लागतो. तोपर्यंत मी इकडं रोल पण तयार करू शकते. तर दोन्ही काम मी एकत्रच करायला घेतले, तळायला पण आणि करायला पण, दोन्ही एकत्रच करायला घेतले. तर पहिलं घाणं तयार पण झालं आहे बघा, आणि एकदम क्रिस्पी झाला आहे, चिटकले काहीच नाही. आता पहिल्यांदा मी दुसरे रोल टाकून घेते आणि मग नंतर तुम्हाला दाखवते किती क्रिस्पी झालेत रोल ते. आता तेल पण तापत आले आणि हे ते झालेले रोल तळायला टाकते, तळून घेते, कारण ते कमी आचेवर व्यवस्थित भाजून द्यावं लागतं. तर मग तोपर्यंत मी बाकीचे करून पण घेईल आणि तळून पण होईल. तर आता रोल बनवून झालेत आणि मी घेणार आहे मीठ चटणी करायला. तर मी करणार आहे गोड चटणी, कारण तिखट चटणी खायला काय कोणी तयार नाही, गोड चटणी पाहिजे, फरमाईश गोड चटणीची. तर मग गोड चटणी करायला घेतली आणि त्याच्यामध्ये टाकणार आहे मी थोडेसे धने, जिरे, एक इलायची आणि थोडेसे
थोडासा म्हणजे एक छोटासा दालचिनीचा तुकडा एवढंच टाकणार आहे. तर टाकल्याबरोबर मी लगेच पाणी ओतलं, कारण कढई गरम होती, जळायला लागलेलं फोडणी, त्याच्यामुळे मी लगेच पाणी ओतलं आणि गूळ पण टाकून दिला. आता फोडणीत थोडंसं लाल तिखट आणि हळदी पावडर ते पण टाकायचे. आता फोडणी जळायला लागल्यावर नंतर मी पण घाई टाकलं आणि पाणी ओतून दिलं. तर थोडंसं मीठ पण टाकायचं आहे, अगदी चिमूटभर मीठ टाकायचं आहे. तर माझी चटणी पण तयार झाली. मी ती गाळून घेते, का तर खाताना तोंडात येऊ नये, ते धने बिने येऊ नये, म्हणजे आपण जो गरम मसाला टाकला तो येऊ नये म्हणून मी चटणी गाळून घेतली. तर कढईत मनुके तेवढेच राहिलेत, ते मनुके आपण नंतर परत चटणीत टाकू शकतो. तर चला, अशा प्रकारे मी बनवलं आहे. माझ्या व्हिडिओला लाईक करा जर बघत तुम्ही नवीन असाल तर. आता नवीनच आहेत सगळे, माझा चॅनल पण नवीनच आहे, त्याच्यामुळे सगळे नवीनच असणार. तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब जरूर करा. तर चला आता टेस्ट करून बघूया कसं काय झालं आहे. तर खूप क्रिस्पी झाले. तर हे टाईम भेटला कधी तर नक्कीच ट्राय करा. ह्या असल्या गोष्टी दुकानात खूप महाग भेटतात, म्हणजे अर्धा किलोचं पॅकेज जवळजवळ 250 ते 300 रुपयाला भेटतं. आणि एवढे जास्त रोल नसतात त्याच्यात. आणि आपल्यात हे साध्या घरातल्या गोष्टींनीच आपण बनवू शकतो. तर कधीतरी नक्कीच बनवून बघा. त्याच्यात आपण पुदिन्याची चटणी, तिखट चटणी जर तयार केली तर खूपच छान कॉम्बिनेशन लागतं. तर चला,